राज्य सरकारने मराठी शाळा वाचवण्यासाठी मात्र महत्त्वपूर्ण असं पाऊल मात्र उचललेलं पाहायला मिळतं. कारण अनेक राज्यातील जे शाळा जे आहेत ते देखील पाहिले तर म्हटलं विशेष म्हणजे कोकणातले जे भौगोलिक परिस्थिती पाहता तर मात्र कोकणातली अनेक शाळा जे आहेत ते मात्र मुलांविना असेल किंवा पटसंख्या कमी अभावी देखील बंद झालेलं देखील पाहायला मिळालं होतं. पण मात्र ज्ञानेश्वर मात्र हे शिक्षक आमदार असल्यामुळे त्यांनी सातत्याने DPDCमध्ये असेल किंवा मंत्रालयामध्ये सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्यामुळे त्यांच्या या मागणीला यश आलं असं म्हणता येईल. कारण दादा भुसे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या दालनामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला. कोकणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर कोकणातले जे प्रमुख नेते होते म्हणजे उदय सामंत असतील, त्याचप्रमाणे नितेश राणे असतील सिंधुदुर्गाचे पालकमंत्री, हे देखील या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला की ज्या पटसंख्या कमी असलेल्या शाळा आहेत त्या मात्र त्यांना शिक्षक दिले जाणार, त्या शाळा कुठेही बंद केल्या जाणार असा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला किंवा समालोचित देखील दुसऱ्या शाळेमध्ये देखील करण्यात येणार नाही अशी देखील माहिती या बैठकीमध्ये देखील सूर उमटताना पाहायला मिळालं. त्यामुळे कोकणातली जे बहुतांश जे शाळा आहेत ते मात्र पटसंख्या अभावी जे बंद होणारे होते किंवा शिक्षक नव्हते ते शाळा दुसऱ्या शाळेमध्ये समालोचित करणार होते ते मात्र आता थांबणार आहे. त्यामुळे इथल्या मराठी शाळा ज्या आहेत ते मात्र आता कोकणातले वाचताना पाहायला मिळणार आहेत. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग.